हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पाहूयात पोलीस भरती 2024 अपडेट्स. याच्यामध्ये आज आपण त्या ठिकाणी एकूण फॉर्म किती आलेले आहेत, त्याचबरोबर ग्राउंड कधी होईल, या सर्व गोष्टीची विस्तृत अशी माहिती पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व सोबतचा बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून नवनवीन अपडेट्स लवकरात लवकर तुमच्या समोर येत राहतील. तर सुरुवात करूयात. पहिल्यांदा या ठिकाणी इथं पाहू शकता 17,000 जागांसाठी 17 लाख असा एकूण यांनी अंदाज आकडा मांडलेला आहे आणि पुढे विस्तृतपणे दिलेला आहे. तर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे ते सविस्तरपणे आपण पाहूयात. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की राज्यभरात पोलीस खात्यात 17,471 जागांची असणारी भरती निघाली होती, सर्वांनाच माहित आहे. तर यासाठी जवळपास 17,76,000 या ठिकाणी मुलांनी फॉर्म भरलेले आहेत. याच्यामध्ये अभियांत्रिकी झालेले वगैरे हे सर्व यांनी दिलेलं आहे, त्याच्याहून आपल्याला गरज नाही. महत्वाचा मुद्दा या ठिकाणी इथं पाहू शकता, त्या ठिकाणी या पदभरतीत एका जागेसाठी तब्बल 780 किती इथं दिलेला आहे पाहू शकता. 780 टोटल जर ओव्हरऑल आकडा जर काढला तर 780 मुलं एका जागेसाठी असणारे मैदानात आहेत. आलं लक्षात. आणि याचं जर त्या ठिकाणी सविस्तरपणे विश्लेषण पाहिलं तर तुरुंग शिपाईसाठी एका जागेकरता 206 आहेत. त्याचबरोबर पोलीस चालक पदासाठी 117 आहेत. त्याचबरोबर एकूणच पोलीस भरतीत एका जागेसाठी 102 अशा पद्धतीची ही असणारे प्रमाण यांनी सांगितलेलं आहे. आणि आपल्याला माहितच आहे की लेखी परीक्षेसाठी एका जागेसाठी किती लोकांना बोलवतात, तर इथं त्यांनी दिलेलं आहे 10 जागा, 10 मुलांना असणारं बोलवल्या जाते. एकाच 10 हे प्रमाण वापरल्या जाते. मग पुढे काय म्हटलेलं आहे, तर लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजेच किती 4 जून, ही गोष्ट महत्वाची आहे. 4 जून नंतर मैदानी चाचणीला सुरुवात होईल आणि उन्हाची तीव्रता पाहून सकाळच्या सत्रातच मैदानी चाचणी होणार. साधारणतः दिवाळीपूर्वी लेखी परीक्षा होऊ शकते. आलं लक्षात. म्हणजेच या ठिकाणी यांचं म्हणणं असं आहे की 4 जूनच्या नंतर या ठिकाणी मैदानी चाचणी होऊ शकते. त्याचबरोबर इथं पुढे त्यांनी म्हटलेलं आहे विधानसभेच्या आचारसंहितेत किंवा कामकाजामुळे या परीक्षेला अडचणी येणार नाही, त्या दृष्टीने गृह विभागाकडून नियोजन सुरू आहे. म्हणजेच कारण आपली जे लोकसभा निवडणूक आणि याची आचारसंहिता संपल्यानंतर पुन्हा सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आहे. त्याच्यामुळे यावेळी बहुसंख्य पोलीस अधिकारी कर्मचारी बंदोबस्तावर असतात. म्हणून पोलीस भरतीसाठी मनुष्यबळ जे आहे उपलब्धतेची अडचण होऊ शकते. म्हणून त्या ठिकाणी निवडणूक सुरू होण्यापूर्वी गृह विभागाला सध्याची भरती उरकावी लागणार आहे. अन्यथा ही भरती मग जानेवारी शिवाय दुसरा पर्याय नाही 2025च्या. म्हणून 4 जून पासून जर ग्राउंड सुरू केलं तर साधारणतः इकडे त्यांनी गृह विभागाच्या एका अधिकाऱ्याचं म्हणणं पण दिलेलं आहे, ते पण आपण पाहूयात. बघा इथं काय म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर हे आकडे पाहूत. आचारसंहितेनंतर भरतीला प्रारंभ असं यांचं म्हणणं आहे. तर आचारसंहितेनंतर भरतीला प्रारंभ का म्हटलेला आहे, कारण पोलीस भरतीसाठी प्राप्त अर्जाची संख्या जास्त असल्याने शारीरिक चाचणीसाठी साधारणतः 2.5 ते 3 महिने काही जिल्ह्यामध्ये लागतात. जसं त्या ठिकाणी मुंबई आहे, तर मुंबईला जवळपास 2.5 ते 3 महिने लागतात. आलं लक्षात. तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी पुढे काय म्हटलेलं आहे, उमेदवाराची मैदानी चाचणी झाल्यानंतर मुंबईसह, हा एक असणारा महत्वाचा पॉइंट आहे इथं, मुंबईसह सर्व उमेदवारांची एका वेळी लेखी परीक्षा घ्यायची की मुंबईची स्वतंत्र आणि इतर जिल्ह्यांच्या उमेदवाराची एकाच वेळी परीक्षा घ्यायची, याचा निर्णय होणार आहे. अजून झालेला नाही, पण मागील भरती वेळी मुंबई भरतीचा पेपर हा वेगळा झाला होता. इथं त्यांनी दिलेला आहे स्वतंत्र झाला होता. यंदा तशा प्रकारे घ्यायची की संपूर्ण राज्यभरातील उमेदवाराची एकाच वेळी लेखी परीक्षा घ्यायची, याचा निर्णय आचारसंहितेनंतर होईल, अशी माहिती गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सकाळशी बोलताना दिलेली आहे, असं यांचं म्हणणं आहे. म्हणजे एकंदरीत जर समजा सर्वच जिल्ह्याचा पेपर मुंबईसह एकाच दिवशी जर झाला तर याच्यामध्ये डबल फॉर्म वाल्याचे 12 वाजणार, कारण त्या ठिकाणी त्यांना एक तर पेपर देता येणार नाही. आणि समजा वेगळा जरी झाला आणि जर समजा त्या ठिकाणी डबल फॉर्मवर कारवाई करायचं ठरलं तर तिथेही त्यांना अडचण आहे. आणि जर समजा असं काही झालं नाही तर ते फायद्यात राहील, सिंगल फॉर्म वाले त्या ठिकाणी नुकसान होईल.
तर त्याच्याबद्दल आपण विस्तृत व्हिडिओ बनवलेलाच आहे, तर तो तुम्ही त्या ठिकाणी प्लेलिस्ट पोलीस भरतीमध्ये जाऊन पाहू शकता. त्याच्यानंतर इथं पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे पोलीस भरती पद आणि उमेदवारांची संख्या. तर हे पण पाहू, पण जर समजा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथं त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे, पोलीस शिपाईसाठी 9,595 असणारे पद आहेत आणि याच्यासाठी अर्ज दाखल झालेले आहेत. किती? तर 8,22,000 एवढे अर्ज असणारे या ठिकाणी दाखल झालेले आहेत. इथं तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे इथं चालक शिपाई, याच्यासाठी 1,686 असणाऱ्या या जागा आहेत आणि अर्ज आहेत लगभग 2 लाख 1,98,000 एवढे अर्ज त्या ठिकाणी आलेले आहेत. त्याच्यानंतर त्या ठिकाणी पोलीस बॅट्समॅन साठी 41 जागा आहेत आणि फॉर्म आलेले आहेत 32,000. म्हणजे बॅट्समॅन साठी किती कॉम्पिटिशन आहे याचा विचार तुम्ही इथं करू शकता. त्याच्यानंतर पुढचा आहे एसआरपीएफ. एसआरपीएफ साठी जागा आहेत 4,349, फॉर्म संख्या आहे 3.5 लाख. तुरुंग शिपाई 1,800 आहेत जागा आणि फॉर्म संख्या आहे जवळपास 4.25 लाख. असे एकूण 17,471 जागांसाठी यांनी 17.76 म्हणजे 17,76,000 अर्ज इथं दाखल झालेले आहेत. तर हे एवढे फॉर्म या ठिकाणी चालक शिपाई, बॅट्समॅन, एसआरपीएफ आणि तुरुंग शिपाई असं त्यांनी दिलेलं आहे. तर अशा पद्धतीची उपलब्ध सर्व माहिती मी तुमच्या समोर सादर केलेली आहे. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, त्याचबरोबर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आपण पेपर सेट बँच लॉन्च केलेली आहे, ते तुम्ही कम्युनिटी पोस्ट मध्ये जाऊन त्याच्याबद्दल अधिक माहिती घेऊ शकता. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.